ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता की आता करिअरमध्ये पुढे काय करायचं. तेव्हा तसं बघितलं तर ॲक्सिडेंटली मी थोडं ह्या टीचिंग फील्डमध्ये आलो. शिक्षणाची व्याख्या थोडी वेगळी आहे किंवा शिक्षण मुळात आपल्याकडे घेतलं जातं ते फक्त आणि फक्त कमवण्यासाठी. म्हणून शिक्षण म्हणजे तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करणं किंवा तज्ज्ञ बनणं. याला मी म्हणेल की शिक्षकांनी मारले म्हणजे त्यामागे काहीतरी चांगला उद्देश असणार आहे. जर शिक्षकांनी मुलांना मारलं आणि ती गोष्ट जर घरी पालकांना समजली, मुलांच्या मनात भीती पण असायला पाहिजे, आदरही असायला पाहिजे आणि त्यांना कुठलंही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात आधी आपले टीचर आठवायला पाहिजे. मुलांना टीचरबद्दल तेवढा आदरही राहिलेला नाहीये आणि ती भीती राहिली. विषय आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यासारख्या शिक्षण तज्ज्ञाकडनं मला खूप काही ऐकायला आवडेल. जो 90sचा काळ होता, म्हणजे मी माझा सांगतो की 90sचा काळ असा होता की शाळेमध्ये काही चूक झाल्यानंतर जर शिक्षकांनी मुलांना मारलं आणि. नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अतुल गरगडे सर, ज्यांनी बी मेकॅनिकल, ME रोबोटिक्स, PhD रोबोटिक्स फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, याशिवाय LLB अँड MBA इन मार्केटिंग अशा आगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीला आणि ऐकूया त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची कहाणी त्यांच्याच तोंडून. नमस्कार सर. नमस्कार. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे. नमस्कार सर. तुमचं हायर एज्युकेशन झालं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि तरीही तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहात, व्यवसाय करत आहात. याचं नेमकं कारण काय किंवा यामागे काय उद्दिष्ट आहे? बघा, मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता की आता करिअरमध्ये पुढे काय करायचं. बरोबर. याचा जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा तसं बघितलं तर ॲक्सिडेंटली मी थोडं ह्या टीचिंग फील्डमध्ये आलो. मी माझ्या करिअरचा पहिला जॉब ह्या मुंबईमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर म्हणून मी जॉईन केलं. बरोबर. जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये BE BTechच्या मुलांना शिकवत होतो तेव्हा माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपण ज्या मुलांना शिकवतोय ती मुलं त्यांच्या करिअरच्या म्हणा किंवा शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्या मुलांवरती आम्ही किती जरी काम केलं तरी ती मुलं त्या मूडमध्ये नाहीत की आम्ही त्या गोष्टी देतोय त्या गोष्टी त्यांनी त्या सिरियसली घ्याव्यात. बरोबर. मग आमच्या लक्षामध्ये आलं की आपण जे एफर्ट टाकतोय किंवा मी जे एफर्ट टाकतोय ते एफर्ट आपल्याला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असणाऱ्या मुलांपेक्षा थोडंसं कुठेतरी खालच्या स्तरामध्ये जाऊन ते देणं फार गरजेचं आहे. मग माझ्या डोक्यामध्ये विचार आले की आपण काय करू शकतो की आता आम्ही इंजिनियर असल्यामुळे आम्हाला स्कूलमध्ये तर जॉईन करता येत नाहीये. बरोबर. मग मी विचार केला की आपल्याला जर समजा शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळा बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला थोडं फाउंडेशन म्हणजे साधारण 8वी 9वी 10वीच्या मुलांपासून सुरुवात करावी लागेल, करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण ट्युशन किंवा क्लासेसमध्ये आपण उतरूया. मग मी माझ्या करिअरची सुरुवात 8वी 9वी 10वी 11वी 12वी या क्लासेसमधून केली. कारण जोपर्यंत या फाउंडेशनच्या मुलांपासून आपण कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला 11th 12th मध्ये JEE NEETमध्ये आपल्याला मुलांची रिझल्ट मिळू शकत नाही. म्हणून मी या क्षेत्रामध्ये स्पेशली 8, 9, 10 फाउंडेशन, 11th 12th IIT JEE या क्षेत्रामध्ये मी वळालो. तुम्ही सर तसे मूळचे बारामतीचे, मग बारामती ते मुंबई हा प्रवास तुम्ही कसा केलात? बेसिकली बारामती आणि बारामतीचा परिसर ही माझी जन्मभूमी आहे. पण 12वीची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग करायची या उद्देशाने मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आलो. बरोबर. मग माझं BE मेकॅनिकल असेल, ME रोबोटिक्स असेल ते मी मुंबईमध्ये कंप्लीट केलं. आणि मुंबईमध्ये जेव्हा मी राहत होतो तेव्हा मला मुंबईचं कल्चर थोडं जास्त आवडलं किंवा मला असं वाटलं की हे कल्चर माझ्यासाठी जास्त सूट होतंय. म्हणून मी मुंबईमध्ये स्थायिक होण्याचा विचार केला आणि मुंबईमध्ये मी स्थायिक झालो. आता मुंबईमध्ये काम करत असताना मुंबईचं जे स्टँडर्ड आहे, जी मुंबईची क्वालिटी आहे ती ॲटोमॅटिकली आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये ती येऊन गेली. मग आता मुंबईमध्ये आपण काम करतोय, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मुंबईमध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्रोफेसरचा जॉब करत होतो. बरोबर. पण तिथल्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवरती मार्ग काढायचा म्हणून मी नोकरी सोडून थोडंसं शिक्षण क्षेत्रातल्या बिझनेसमध्ये आलो. बरोबर. तर या बिझनेसमध्ये मग आपल्याला काम करायचंय तर थोडंसं सखोल काम करणं गरजेचं आहे की जेणेकरून की आपण या कामामध्ये आपणही एन्जॉय करू शकू आणि आपल्या समोरच्या
विद्यार्थ्यांना पालकांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर. या दृष्टीने माझा प्रवास जरी बारामतीतून सुरू झाला असेल तरी तो मुंबईमध्ये येऊन कुठेतरी आता चालू आहे म्हणा, किंवा बऱ्यापैकी तो आता संपत आलेला आहे, कारण आम्ही बऱ्यापैकी आता शिक्षण क्षेत्रामध्ये सेटल झालेलो आहोत. तर बारामती माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे मुंबईमध्ये मी आलो, इकडे सेटल झालो आणि छान काम करून आम्हाला छान रिस्पॉन्स मिळतोय. हो, म्हणजे मी पाहते की द्रोणाचार्य अकॅडमी खूप फेमस आहे पनवेलमध्ये आणि खूप मुलांचा त्याबद्दल खूप छान रिस्पॉन्स आहे. पॅरेंट्सलाही ते खूप छान वाटतं की तिथे चांगलं एज्युकेशन दिलं जातं असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. त्याच्यामुळे खरंच म्हणजे तुमची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. खरं तर तुमच्या मते शिक्षण म्हणजे काय किंवा करिअर ह्या शब्दाला तुम्ही काय म्हणाल? बघा, शिक्षणाच्या तशा बऱ्याच डेफिनेशन आहे, पण माझ्या मते शिक्षण म्हणजे काय की तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये सखोल काम करून एक त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होणं म्हणजे सुशिक्षित होणं किंवा शिक्षण घेणं. बरोबर. आता बऱ्याचदा आपल्याकडे काय आहे बघा की शिक्षणाची व्याख्या थोडी वेगळी आहे, किंवा शिक्षण मुळात आपल्याकडे घेतलं जातं ते फक्त आणि फक्त कमवण्यासाठी. बरोबर. तर जोपर्यंत ही व्याख्या बदलत नाही, शिक्षण म्हणजे कमवणं नाही आहे, तर शिक्षण म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तज्ज्ञ होणं, याला शिक्षण म्हणतात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकत नाही. म्हणून शिक्षण म्हणजे तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करणं किंवा तज्ज्ञ बनणं, याला मी म्हणेल की शिक्षण. बरोबर. सर, पूर्वी शिक्षकांनी मारलं तर त्या गोष्टीला पॅरेंट्स पॉझिटिव्ह घ्यायचे, परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिली नाही आहे. म्हणजे हा खरं तर खूप ज्वलंत विषय आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यासारख्या शिक्षक तज्ज्ञाकडनं मला खूप काही ऐकायला आवडेल की म्हणजे पूर्वी पॅरेंट्स या गोष्टीला पॉझिटिव्ह घ्यायचे. त्यांना वाटायचे की चला शिक्षकांनी मारले म्हणजे त्यामागे काहीतरी चांगला उद्देश असणार आहे, मुलाचं काहीतरी चुकलं असेल असं विचार त्यांचा असायचा. परंतु आत्ता तसं होत नाही. मुलांना मारणं ओरडणं हे पॅरेंट्सला अजिबात आवडत नाही. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, जो 90चा काळ होता, म्हणजे मी माझा सांगतो की 90चा काळ असा होता की शाळेमध्ये काही चूक झाल्यानंतर जर शिक्षकांनी मुलांना मारलं आणि ती गोष्ट जर घरी पालकांना समजली की आपल्या मुलाला शाळेमध्ये सरांनी किंवा आपल्या शिक्षकांनी मारलेलं आहे, तर त्या मुलाला काही न विचारता परत घरच्यांकडून मार मिळायचा. बरोबर. का? तर 100% तू काहीतरी चूक केली असेल म्हणूनच तुझ्या सरांनी तुला मारलं. बरोबर. आणि आम्ही अशा वातावरणात वाढलो म्हणून कदाचित आम्ही घडलो असेल. बरोबर. पण आता पूर्वी तितका विश्वास शिक्षकांवर ठेवला जायचा आणि खरंच त्याची आजही गरज आहे. ही जी पद्धत बदलली आहे किंवा लोकांची जी मेंटॅलिटी चेंज झाली आहे ती खरंच चुकीची आहे. म्हणजे त्यावेळेला आपण शिक्षकांचा मार खाल्ला म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो असं मलाही स्वतःला वाटतंय. येस. आणि अलीकडच्या पालकांचं कसं झालेलं आहे की ते फार पजेसिव्ह आहे. म्हणजे आमच्या मुलाला घडवायचंय पण आमच्या मनाने किंवा आमच्या मतानुसार. म्हणजे आमच्या मुलांना कोणी ओरडलेलं आम्हाला चालणार नाही, कोणी मारलेलं आम्हाला चालणार नाही. म्हणजे अक्षरशः एखाद्या मुलाला जर आपण थोडंसं रागीट नजरेने जरी बघितलं तरी तो मुलगा किंवा ती मुलगी घरी सांगते आणि त्यांचे पेरेंट्स क्लासेसमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये त्या टीचर लोकांना जा विचारायला येतात. ऍक्च्युली ही कुठेतरी गोष्ट चुकते. म्हणजे मुलांना घडवायचं असेल तर ते फार कन्व्हिनियंट किंवा कम्फर्ट झोनमध्ये ठेवून त्यांना आपण घडवू शकत नाही. काही अधिकार जोपर्यंत शाळेला, क्लासेसला किंवा अकॅडमीला मिळत नाहीत तोपर्यंत शाळा, अकॅडमी किंवा क्लासेस त्या मुलांना घडवू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 90ची पद्धत कुठेतरी परत येणं गरजेचं आहे. लोकांना असं अपील करेल किंवा आवाहन करेल की मी समजू शकतो की तुमच्या घरामध्ये 1 किंवा 2च मुलं आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल पजेसिव्ह आहात, त्यांना झालेला त्रास तुम्हाला सहन होत नाही आहे. पण जर तुम्हाला मुलांना घडवायचं असेल तर 100% तुम्हाला कुठेतरी एक चांगल्या द्रोणाचार्याच्या हातामध्ये तुमचा अर्जुन देणं तुम्हाला फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा हे तुम्ही करता तेव्हा तुमचा त्या द्रोणाचार्यावरती 100% विश्वास असायला हवा की हा द्रोणाचार्य माझ्या मुलाला 100% घडवेल. आणि हा जोपर्यंत तुमचा विश्वास तुमच्या शाळेवरती किंवा तुमच्या क्लासेसवरती किंवा तुमच्या अकॅडमीवरती तुमचा तयार होत नाही तोपर्यंत ती शाळा, ती अकॅडमी तुमच्या मुलाला घडवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडासा विश्वास हा तुमच्या मुलाच्या गुरुवरती किंवा शिक्षकावरती ठेवणं ही आत्ता काळाची गरज आहे.
आणि मुलांना कोणती ट्रीटमेंट द्यायचे हे पालकांपेक्षा, पेरेंट्सपेक्षा त्याच्या गुरुला जास्त माहिती असतं. बरोबर बरोबर. कारण पालक जेव्हा मुलांना ट्रीटमेंट देत असतो तेव्हा त्यांचं मध्ये पालकत्व आणि त्या पालकत्वातलं प्रेम येत असतं. बरोबर. पण गुरु हा नेहमी मुलाला मार्ग किती जरी खडतर असला तरी तो त्याला नेहमी सरळ मार्गावरती किंवा प्रगतीच्या मार्गावरतीच घेऊन जात असतो. आणि या मार्गावरती घेऊन जात असताना गुरुला कोणते टफ कॉल घ्यायची गरज पडली तर तो गुरु त्या वेळेला ते टफ कॉल घेत असतो. आणि त्या टफ कॉलच्या वेळी पेरेंट्सनी त्या टीचर बरोबर उभं राहणं हे अपेक्षित आहे. बरोबर बरोबर. जसं पॅरेंट्सला तुम्ही आज सांगितलं किंवा स्टुडंटला सांगताय, तसंच एक शिक्षक तज्ज्ञ म्हणून तुम्ही टीचरला काय सांगाल? मुलांचं आणि टीचरमधलं कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे? बघा, हे नवीन जनरेशन आहे. नवीन जनरेशन बदलत्या पिढीनुसार किंवा बदलत्या काळानुसार ह्या नवीन जनरेशन बरोबर येणाऱ्या प्रत्येक टीचरला कुठंतरी जुळवून घ्यावं लागतं. म्हणजे मुलांबरोबर मी अगदी असं नाही म्हणणार की मुलांबरोबर फ्रेंडशिप करून तुम्ही त्यांना शिकवा. बरोबर. पण मुलांशी तुमचं वागणं किंवा तुमची मुलांना दिलेली ट्रीटमेंट अशी असायला पाहिजे की कुठेतरी मुलांमध्ये एक आदरयुक्त भीती तयार झाली पाहिजे. म्हणजे आदरही असला पाहिजे आणि भीती असली पाहिजे. त्याचबरोबर मुलांना असंही वाटलं पाहिजे की माझ्या सर्व अडचणींचं किंवा माझ्या सर्व प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे माझे सर. बरोबर. म्हणजे मुलं जेव्हा आनंदात असतील तेव्हाही सरांची आठवण झाली पाहिजे आणि मुलं जेव्हा दुःखात असतील किंवा अडचणीत असतील तेव्हाही सरांची आठवण झाली पाहिजे. म्हणजे टीचर लोकांची फक्त भीती नकोय, तर टीचर लोकांचा कुठेतरी मुलांना आधारही वाटला पाहिजे. अशा प्रकारे टीचरनी मुलांबरोबर बिहेव करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे मुलांच्या मनात भीती पण असायला पाहिजे, आदरही असायला पाहिजे आणि त्यांना कुठलंही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात आधी आपले टीचर आठवायला पाहिजे. इतका विश्वास दोघांमध्ये असायला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मला सांगायला थोडंसं आवडेल की मुलांना टीचरबद्दल तेवढा आदरही राहिलेला नाही आहे आणि ती भीती राहिलेली नाही आहे. आणि ॲक्च्युली फार काळजीची गोष्ट आहे की मुलं टीचरला रिस्पेक्ट देतच नाही आहेत आणि कोणती भीती राहिलेली नाही. जर आदर आणि भीती नसेल तर मला असं वाटतं की पिढी फार कमी काळामध्ये ट्रॅक सोडेल. कारण ऑलरेडी ती मुलं पालकांची लाडकी आहेत आणि टीचर लोकांनाही जर त्यांना जर टीचर लोकांचीही भीती वाटत नसेल किंवा टीचर लोकांचाही त्यांच्यावरती धाक नसेल तर मग पिढी घडणार कशी? बरोबर. त्याच्यामुळं आदरयुक्त भीती ही प्रत्येक टीचरची त्यांच्या विद्यार्थ्यांवरती असणं फार गरजेचं आहे. आता ह्यालाच अनुसरून तुम्हाला विचारते सर की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांची काय भूमिका असायला पाहिजे? म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलात की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक स्ट्रॉंग कम्युनिकेशन असायला पाहिजे किंवा एक बॉन्ड असायला पाहिजे, तर तसंच पालकांनी मुलांसाठी असं काय करायला पाहिजे की त्यांना घडवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्याच पालकांना असं वाटत असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शूर, वीर, पराक्रमी आणि यशस्वी व्हावी. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिजामातेने जी मेहनत घेतली आणि जो त्याग केला तो त्याग करायला आज कुठलाही पेरेंट्स तयार नाही. कारण मुलांच्या करिअरपेक्षा पेरेंट्स आता स्वतःच्या करिअरमध्ये एवढे बिझी आहेत की त्यांना मुलांच्या करिअरकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही. आता मुंबईसारख्या ठिकाणी जवळजवळ सगळ्या घरामध्ये दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहेत. ते 8-8, 10-10 तास घराच्या बाहेर असतात. मग अशा केसमध्ये मला सांगा की जर मुलांकडे लक्ष द्यायला घरामध्ये कोणीच नसेल तर मुलं कशी काय घडतील? बरोबर. मान्य आहे की तुम्ही एवढी मेहनत करताय की आपल्या मुलाला आपल्याला लाखो करोडो रुपये कमवून ठेवायचे. बरं, हे सगळं तुम्ही धावपळ करताय ती कोणासाठी करताय? तर पुढच्या पिढीसाठी की पुढच्या पिढीचं आयुष्य थोडं सुखकर व्हावं. जाता जाता आपण त्यांना लाखो करोडो रुपये देऊन जाऊया म्हणजे आपली पिढी निवांत राहू शकेल. या एकमेव हेतूनेच तुम्ही काम करताय. मग या एकमेव हेतूने जर तुम्ही काम करत असाल तर मला सांगा की तुमची पिढी आळशी होणार नाही किंवा तुमची पिढी ट्रॅकवरून घसरणार नाही असं तुम्हाला वाटत नाही का? बरोबर. म्हणजे माझा थॉट असा आहे की मुलांना लाखो करोडो रुपये कमवून देण्यापेक्षा मुलांना एवढं सक्षम करा की त्यांनी स्वतःचे लाखो करोडो रुपये कमवले पाहिजेत. बरोबर. म्हणजे तुम्ही धावपळ करून हे जेवढे पैसे कमवताय ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देण्यासाठी कमवताय. पण ते करोडो रुपये सांभाळण्यासाठी ती पिढी सक्षम आहे का? म्हणजे तुम्ही कदाचित 10 करोड कमवून तुम्ही तुमच्या मुलाला द्याल
पण तुमचा मुलगा तेवढा सक्षम आहे का की ते 10 करोड तो सांभाळू शकेल किंवा 10 करोडचे तो 20 करोड करू शकेल? आहे का? नाही आहे. तर मला असं वाटतं की पेरेंट्सने, पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्यावरती जास्त विचार करायला हवा. मुलांना थोडासा वेळ द्यायला हवा. मुलं घडवणं हे आयुष्यामधलं सगळ्यात मोठं टार्गेट असायला पाहिजे. बरोबर. जे की आजकालच्या पेरेंट्समध्ये ते नाही. कारण पेरेंट्स स्वतःच्या करिअरबद्दल एवढे कॉन्शियस आहेत की त्यांना मुलांचं करिअर कुठेतरी त्यांनी शाळेच्या हातामध्ये दिलेलं आहे किंवा कोचिंग क्लासेसच्या हातामध्ये दिलेलं आहे की हा मुलगा, ही त्याची फीस, आता तुम्ही मला त्याला घडवूनच घरी पाठवा. तर ते तसं होत नाहीये. तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये जसा जिजाबाईंचा रोल होता तसं प्रत्येक घरामध्ये कुठेतरी जिजाबाई असायला हवी की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येतील आणि पुढे जाऊन घडतील सुद्धा. बरोबर. हे सरांनी खरंच खूप छान सांगितलं. प्रत्येक घरात जिजाऊ असायला पाहिजे तर शिवबा घडणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. सर, आता 10वी-12वीच्या एक्झाम आलेल्या आहेत, तर मुलांना, पॅरेंट्सला काय सजेस्ट कराल त्यासाठी? 10वी-12वीच्या मुलांसाठी स्पेशली काय सांगाल? आता मला वाटतंय की एक्झामला हार्डली एखादा महिना बाकी आहे. हो. 10वी आणि 12वीच्या एक्झाम या वेळेला थोड्याशा लवकर आहेत. आता शेवटचा 1 महिना राहिलेला आहे. तर या 1 महिन्यामध्ये मी माझ्या आयुष्यातलं काय बेस्ट करू शकतो याच्यावरती मुलांनी थोडा विचार करायला हवा. बरोबर. आणि जे काय मी बेस्ट करू शकतो, म्हणजे हा माझ्या आयुष्यातला शेवटचा अटेम्प्ट आहे असं समजून त्यांनी काम केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जे मागच्या 11 महिन्यामध्ये जे घडलेलं नाही ते कदाचित शेवटच्या 12व्या महिन्यामध्ये घडू शकेल. बरोबर. या एक पॉझिटिव्हिटीने मुलांनी कामाला लागलं पाहिजे. कारण 10वीच्या मुलांना चांगला स्कोर आणून पुढे 11वी-12वी करायची आहे आणि स्पेशली 12वीच्या मुलांना चांगला स्कोर आणून पुढे जेई, नीट म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल किंवा त्यांचं आवडतं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि आत्ता जर तुमचा स्कोर कुठे प्लस मायनस झाला तर ते होणारं नुकसान तुमच्या भविष्यामध्ये कधीही भरून निघणार. टर्निंग पॉइंट वरती इफेक्ट होईल. 12ची सगळी मुलं आता त्यांच्या टर्निंग पॉइंट वरती आहे. त्याच्यामुळे त्यांनी फार सिरियसली अभ्यास करणं गरजेचं आहे. जे झालं मागच्या 11 महिन्यामध्ये ते कुठेतरी सोडून दिलं पाहिजे. आणि राहिलेल्या 30 दिवसांमध्ये मी किती तास अभ्यास करू शकतो, 12 तास, 15 तास, 18 तास, तेवढा अभ्यास करून त्यांनी अपेक्षित यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं सर. पण तुमच्या मते यश म्हणजे काय? बघा, यशाच्या सुद्धा भरपूर डेफिनेशन आहेत आणि आजची पिढी सगळ्या डेफिनेशन ह्या गुगलवरती सर्च करते. माझी स्वतःची यशाची जी डेफिनेशन आहे की तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणं म्हणजे यशस्वी होणं. मग तुम्ही म्हणाल की सर नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये? की नॉट नेसेसरी की तुमचं क्षेत्र हे शिक्षणच असलं पाहिजे. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू शकता, तुम्ही खेळामध्ये काम करू शकता, तुम्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करू शकता, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकता. पण त्या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करा आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहोचा. मग लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही यशस्वी झाला. त्यामुळे यशाची डेफिनेशन माझी थोडी वेगळी आहे की जोपर्यंत तुम्ही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालं असं म्हणता येत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी फार छान त्यांचं सेंटेन्स आहे की त्यांनी यशाची म्हणजे सक्सेसची एक डेफिनेशन केली आहे. वेन युअर सिग्नेचर चेंजेस टू ऑटोग्राफ इट मार्क्स दी सक्सेस. म्हणजे जोपर्यंत तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल झाला असं म्हणता येणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. पण दुर्दैवाने आपल्याकडे यश हे पैशामध्ये मोजलं जातं की कोणाकडे किती पैसे आहेत त्याच्यावरून आपण ठरवतो की तो किती श्रीमंत आहे. पण बघा, पैसे आपल्याला बऱ्याच मार्गाने कमवता येतात. म्हणजे तुम्ही वाम मार्गाने सुद्धा पैसे कमवू शकता, तुम्ही चोऱ्या करूनही पैसे कमवू शकता. मग आता अशा मार्गाने जर एखाद्याने पैसे कमवले असतील आणि त्याच्याकडे भरपूर पैसे असतील तर तो यशस्वी झाला असं म्हणायचं का? नाही, अजिबात म्हणता येणार नाही. तो पैसे कमवून श्रीमंत झाला, बरोबर. पण यशस्वी होला म्हणण्यासाठी किंवा यशस्वी झाला असं म्हणण्यासाठी त्याचं कर्तृत्व किंवा त्याचं काम तेवढं मोठं असायला पाहिजे. म्हणजे मी परत एकदा APJ अब्दुल कलामांचं एक्झाम्पल देतो की जेव्हा APJ अब्दुल कलाम जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा त्यांची प्रॉपर्टी किती हे कुठेतरी न्यूजपेपरला आलं होतं. तर त्यांची प्रॉपर्टी जेव्हा चेक केली तेव्हा असं सापडलं की त्यांच्याकडे कपड्यांचे 1-2-3 ड्रेस होते, त्याच्यानंतर त्यांच्याकडे काही बुक्स होते, त्यांचा एक भारतरत्न अवॉर्ड होता आणि एक पद्मश्री अवॉर्ड होता. ही एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती.
पण तरी सुद्धा एपीजे अब्दुल कलाम एवढे फेमस किंवा एवढे Greatest लोकप्रिय का person होते, म्हणून आपण त्यांना ओळखतो. येस, एवढे लोकप्रिय का का होते? होते? कारण त्यांच्या पैशापेक्षा किंवा प्रॉपर्टीपेक्षा त्यांचं कर्तृत्व फार मोठं फार होतं. मोठं होतं. बरोबर. त्याच्यामुळे मी यश हे कर्तृत्व असतं. यश आणि पैसा यांचा काहीही संबंध संबंध नाही नाही. असं मला वाटतं. बरोबर. सरांनी खूप छान सांगितलं. यशाबद्दल सरांची व्याख्या खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी याचा नक्की विचार करा. सर, आत्ताच्या स्पर्धात्मक युगात मुलांना खूप जास्त प्रेशर आहे. अभ्यासाचं प्रेशर आहे, पॅरेंट्सला मुलांना सांभाळण्याचं प्रेशर आहे, तसं टीचरलाही खूप जास्त प्रेशर आहे. अभ्यासाचं प्रेशर आहे, मुलांना सांभाळण्याचं प्रेशर आहे, पॅरेंट्सच्या रिॲक्शन सांभाळायचं आहेत, म्हणजे सगळ्यांना ह्या सगळ्याचं प्रेशर आहे. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही मुलांच्या मेंटल हेल्थसाठी काय सांगाल? काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे? बघा, कशी काळजी घ्यायला पाहिजे? कसं आहे बघा, की आपला देश साधारण 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. बरोबर. तुमचा मुलगा कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायला उतरला तरी 100% त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन हे प्रचंड आहे. कारण आपली पॉप्युलेशनच एवढी आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तिथे कॉम्पिटिशन हे ठरलेलं आहे. मग आता नवीन पिढीला लहानपणापासून हे बिंबवणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, तिथे मेहनत ही ठरलेली आहे. त्यांना कुठेतरी मेंटली तुम्ही अवेअर करणं गरजेचं आहे किंवा मेंटली त्यांना कुठेतरी जागरूक करणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये मेहनतीला पर्याय नाही आहे आणि कॉम्पिटिशनलाही पर्याय नाही आहे. म्हणजे कॉम्पिटिशन हे ठरलेलं आहे. त्या कॉम्पिटिशनमध्येच तुला फाईट करायची आहे. हे जोपर्यंत आपण मुलांच्या मनावरती बिंबवत नाही तोपर्यंत तुमची मुलं तरुण वयामध्ये तेवढी सक्षम होणार नाही. बरोबर. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं की बटर, जॅम किंवा ब्रेड खाणारी जी मुलं आहेत ते फिजिकली वीक आहेत आणि मेंटली वीक आहेत. की अलीकडच्या मुलांना बऱ्याचदा लोड झेपत नाही, फिजिकल लोडही झेपत नाही आणि मेंटल लोडही झेपत नाही. मग अशा केसमध्ये आम्ही द्रोणाचार्य अकॅडमी म्हणून आम्ही काय काम करतो, तर मुलांच्या फिजिकल फिटनेस बरोबर आम्ही मेंटल फिटनेसवरती फार काम करतो. कारण जोपर्यंत पिढी मेंटली फिट होत नाही तोपर्यंत ती पिढी पराक्रम गाजवू शकत नाही. कारण पिढी जर मेंटली फिट नसेल तर आलेले अपयशामध्ये त्यांना स्वतःला सावरणं फार कठीण जातं. आणि अपयशातून म्हणजे आपण पडल्यानंतर परत उठून उभा राहण्यासाठी तो कॅन्डिडेट मेंटली फिट असणं फार गरजेचं आहे. आणि अलीकडच्या पिढीमध्ये तीच एक कमी आहे की पिढी मेंटली फार वीक आहे. आणि मेंटली वीक पिढीवरती काम करायचं असेल तर आपल्याला कुठंतरी अध्यात्माची जोड देणं गरजेचं आहे. बरोबर. की जी पूर्वी जर तुम्ही थोडासा विचार केला की पूर्वी विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंटला फार मार्क्स मिळत नव्हते, म्हणजे अगदी काठावरती पास व्हायचे किंवा काही लोक फेल व्हायचे. पण पूर्वीच्या काळामध्ये कधी मुलांच्या सुसाईड होत नव्हत्या. आता मुलाला 92% आहे पण मला कुठेतरी 2% कमी मिळाले म्हणून तो मुलगा सुसाईड करतो. आणि लोकांना पूर्वी जस्ट पास झाले तर लोक खुश असायची किंवा मुलं खुश असायचे. म्हणजे हाच फरक आहे पिढीमधला की पूर्वीची पिढी थोडी मेंटली फिट होती, फिजिकली फिट होती. आताची पिढी हुशार असेल पण मेंटली आणि फिजिकली थोडीशी वीक आहे. तर आता गव्हर्नमेंटला किंवा प्रत्येक पेरेंट्सला किंवा प्रत्येक टीचरला आपल्या विद्यार्थ्यांवरती मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस या गोष्टींवरती काम करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, पूर्वी एंट्रन्स एक्झाम नसायच्या, आपण सहजच पुढे जायचो, एखादा कोर्स सिलेक्ट करायचो, त्यात आपलं करिअर करायचो. परंतु आता एंट्रन्स एक्झामशिवाय मुलं पुढे जाऊ शकत नाहीत, त्याबद्दल काय सांगाल? बघा, एंट्रन्स एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता 12वी नंतर तुम्हाला कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामशिवाय पर्याय नाही. म्हणजे जेई असेल, नीट असेल किंवा तुमची MST-CET असेल किंवा आणखी कोणती कॅट एक्झाम असेल, मॅट एक्झाम असेल, या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. आता आपला स्पेशली महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी लोकांचा जो प्रॉब्लेम आहे की या लोकांना या एक्झामचा अवेअरनेस साधारण 12वीत गेल्यानंतर येतो की या एक्झाम पण आहेत आणि मला या एक्झाम द्यायच्या पण आहेत. पण हे जर तुम्ही थोडंसं नॉर्थला बघाल की नॉर्थ इंडियन जी मुलं आहेत, नॉर्थ इंडियन जे स्टुडंट आहेत ते साधारण त्यांच्या 6वी-7वी पासून या एक्झामचं प्रिपरेशन करतात. ते खूप लवकर प्रिपरेशनची सुरुवात करतात म्हणून त्यांना आपल्यापेक्षा यश थोडंसं लवकर मिळतं आणि चांगलंही मिळतं. तर आपल्याकडे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फारसा अवेअरनेस नाही आहे. तो अवेअरनेस येणं गरजेचं आहे.
तो अवेअरनेस शाळेकडूनही केला नाही जात किंवा शाळेकडूनही केला जात नाही आहे आणि तो अवेअरनेस क्लासेसकडूनही कुठेतरी करताना थोडीशी कमतरता दिसते. त्यामुळे या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुलांना कुठेतरी 7वी 8वी पासून त्याची जाणीव करून देणं, त्याची तयारी करून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपली मुलं ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाही. त्यासाठी मुलांनी 8वी 7वी 8वी पासूनच एंट्रन्स एक्झामची तयारी करायला पाहिजे, फाउंडेशन कोर्स जॉईन करायला पाहिजे. जर तुम्ही आयत्या वेळेला म्हणजे 11वी 12वीला जर त्याचा विचार करताय तर ते थोडं डिफिकल्ट होतं तुमच्यासाठी. सो ह्याचा नक्की विचार करा. 7वी 8वी पासूनच फाउंडेशन कोर्सची सुरुवात करा. सर, मोबाईल आणि बुक ह्या 2 शब्दांबद्दल काय सांगाल? बघा, पूर्वी मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नव्हता. म्हणजे अगदी आपण 2019 किंवा 2020चा विचार केला तर जेव्हा कोविड आपल्या भारतामध्ये आला आणि आपली शिक्षण पद्धत जेव्हा ऑनलाईन मोडमध्ये गेली तेव्हा आपल्याला ऑफिशियली मोबाईल मुलांच्या हातामध्ये द्यायची गरज पडली. बरोबर. पण तो आपण ऑफिशियली जो मोबाईल दिला होता मुलांना शिक्षणासाठी, तोच मोबाईल आज मुलांची किंवा विद्यार्थ्यांना कुठेतरी विनाशाकडे घेऊन चाललेला आहे. त्यामुळे जी ऑनलाईन एज्युकेशन पद्धत आहे ती पर्सनली मला फार पटत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी लोकांनी बुक वाचले किंवा नोट्स वाचले, ते वाचून मुलं घडली, विद्यार्थी घडले. पण आता मोबाईलच्या नावाखाली म्हणजे आपण असं म्हणतो की माझं ऑनलाईन शिक्षण चालू आहे, पण ऑनलाईनच्या नावाखाली कुठंतरी पिढी बर्बाद होते असं मला वाटतं. त्याच्यामुळं बुक किंवा ऑफलाईन शिक्षण पद्धतीला पर्याय नाही आहे. जरी प्रथमदर्शी तुम्हाला असं वाटत असेल की मोबाईल म्हणजे किंवा ऑनलाईन शिक्षण म्हणजे प्रगती, तरी ते प्रथमदर्शीच फक्त तुम्हाला वाटतंय. दूरदर्शी विचार कराल तर बुकला किंवा नोट्सला रिप्लेसमेंट नाही आहे. त्यामुळं ऑफलाईन शिक्षण पद्धती, एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक टीचर म्हणून मी तुम्हाला सांगतो की ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जे हेल्दी कम्युनिकेशन होतं, जी हेल्दी डिलिव्हरी होते, ती डिलिव्हरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये नाही आहे. पण दुर्दैवाने नवीन पिढी त्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे जास्त इन्क्लाइंड होते आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मोबाईलचा वापर कुठेतरी थांबला पाहिजे. तुमच्या हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मोबाईलचा वापर थांबला पाहिजे. कारण येणाऱ्या पिढीला डोळे, मान आणि पाठ हे 3 प्रॉब्लेम फक्त आणि फक्त मोबाईलच्या यूजमुळेच होणार आहेत. बरोबर. तर याची थोडी काळजी पालकांनी घ्यायला हवी आणि याचा अवेअरनेस आपल्या मुलांमध्ये तयार करणं फार गरजेचं आहे. बरोबर. परंतु आत्ता जर क्लासेसमध्ये पाहिलं तर मोबाईलवरतीच त्यांना मेसेजेस पाठवले जातात, मोबाईलवरतीच त्यांच्या नोट्स येतात. तर तिथूनही हे सगळं स्टॉप व्हायला पाहिजे असं मला वाटतं की पॅरेंट्स तर आपले प्रयत्न करतच असतात की त्यांनाही माहिती आहे की ह्याचं काय दुरुपयोग होणार आहे किंवा ह्याच्यामुळे मुलांवरती काय इफेक्ट होतो आहे. पण हे सगळं क्लासेसमधून किंवा इवन शाळा कॉलेजमधून पण हे सगळं कंटिन्यू सुरू असतं. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता मी काय सांगेल बघा की मोबाईलचा वापर हा कोविड नंतर वाढला. शाळेमध्ये मोबाईलचा वापर कोविड नंतरच वाढला. मग कुठंतरी आता तो वापर थांबला पाहिजे. बरोबर. मोबाईल हे कम्युनिकेशनसाठी जरूर वापरावा. म्हणजे काही तुम्हाला अर्जंट मेसेज वगैरे द्यायचे असतील शाळेतून मुलांना तर तुम्ही मोबाईल थ्रू देऊ शकता. पण जी शिक्षणाची पद्धत आहे की शिक्षण हे मोबाईलच्या थ्रूच किंवा मोबाईलमधूनच शिक्षण हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शाळांनी, शिक्षकांनी, गव्हर्नमेंटने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. आत्ताच मला वाटते हल्लीची गोष्ट आहे, मला फार आठवत नाही आहे, मी फार खात्रीने सांगू शकत नाही, पण मला वाटते की अमेरिकेमध्ये 18 वर्षाच्या खालील मुलाला सोशल मीडियावरती अकाउंट ओपन करायला बंदी घातली गेलेली आहे. बरोबर. मग अमेरिका जर एवढा विचार करू शकतं तर नक्कीच काहीतरी या गोष्टींचा धोका असावा म्हणून अमेरिकेने हा बंदी घातलेली आहे. मग आपलं भारत सरकार या विषयावरती कधी विचार करणार आहे? कारण पिढीचा पूर्ण नाश झाल्यानंतर जर तुम्ही डिसिजन घेणार असाल तर मग जी नाश पावलेली पिढी आहे त्याचं काय? त्याच्यामुळे शाळांनी आणि सरकारने याच्यावरती थोडा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला स्वतःलाही असं वाटतंय की पॅरेंट्स, शिक्षक, मुलं, शाळा, क्लासेस या सगळ्यांनी या विषयाचा नक्की विचार करावा.
मुलांना मोबाईलवरती प्रश्न पाठवणं, नोट्स पाठवणं, अजून काय काय डॉक्युमेंट्स पाठवणं ह्याची खरंच गरज आहे का? जर मुलं रोज क्लासेसला येत आहेत, कॉलेजला येत आहेत, स्कूलला येत आहेत, तर तुम्ही त्यांचा अभ्यास तिथेच करून घेऊ शकता. ह्याची खरंच गरज आहे का? तर ह्याचा नक्की सगळ्यांनी विचार करावा. आपल्या मुलांना, आपल्या स्टुडंटला मोबाईल आणि इतर डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपासून कसं दूर ठेवाल याचा प्रयत्न नक्की करा. कारण ते आपल्या मुलांसाठी अजिबात हेल्दी नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक शिक्षक तज्ज्ञ म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीला काय सल्ला द्याल सर? बघा, पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचा सल्ला असा आहे की तुम्ही जर आयुष्यामध्ये यश मिळवू इच्छित असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमची मेंटॅलिटी चेंज करा. बरं. की तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये काम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत ही ठरलेली आहे, कॉम्पिटिशन हे ठरलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्वालिटीवरती काम करत नाही किंवा तुमचं वर्क क्वालिटेटिव्ह जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये क्वांटिटी आहे पण क्वालिटी नाही आहे. म्हणजे 140 कोटींची लोकसंख्या असणारा देश आहे. या देशामध्ये क्वांटिटी प्रचंड मोठी आहे पण मला क्वालिटी कुठे दिसत नाही. तर येणाऱ्या पिढीने क्वालिटेटिव्ह काम करणं फार गरजेचं आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरा पण तिथे तुमचं क्वालिटेटिव्ह काम होणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला गेल्या वर्षीचं एक्झाम्पल देतो की 2024 साली पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडली. त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये भारताकडून बरेचसे खेळाडू पार्टिसिपेट होण्यासाठी गेले होते. पण हे एवढे सगळे खेळाडू आपल्या देशातून गेले होते पण आपल्याला त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती गोल्ड मेडल मिळाले थोडंसं आठवून मला सांगा. की आपल्याला त्या स्पर्धेमध्ये 0 गोल्ड मेडल मिळाले. म्हणजे मग आपला एवढा 140 कोटींचा देश आहे, या देशामध्ये बरीचशी मुलं मेहनत घेत आहेत, मग त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला एकही गोल्ड मेडल मिळू नये, ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून मी स्टुडंटला असं सांगेल की तुम्ही क्वालिटेटिव्ह काम करा. जोपर्यंत तुम्ही क्वालिटेटिव्ह काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला अद्वितीय किंवा युनिक सक्सेस मिळू शकत नाही. जर तुम्ही उलट पक्षी विचार केला की मला त्या देशाचं नाव आठवत नाही आता, पण एक असा देश आपल्या पृथ्वीवरचा आहे की त्यांनी 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले 5 ॲथलेट पाठवले होते. 5 खेळाडू त्यांनी आपले पाठवले होते आणि त्या 5 खेळाडूंनी त्या ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवून 5 पैकी 4 लोकांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं होतं आणि त्या 4 मध्ये 2घांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्या देशाची लोकसंख्या साधारण 2 लाखाच्या आसपास असावी. त्या 2 लाखाच्या देशामधून जर आपल्याला 4 मेडल मिळत असतील तर मग आपल्या 140 कोटींच्या देशामधून आपल्याला किती गोल्ड मेडल मिळायला हवी होती. पण तसं घडताना दिसत नाही. म्हणजे काय तर येणाऱ्या पिढीला क्वालिटी या क्षेत्रामध्ये फार मोठा स्कोप आहे की जिथे फार कोणी नाहीये. क्वालिटेटिव्ह काम करायला कोणाला आवडतही नाहीये आणि कोणी करायला तयारी नाहीये. बरोबर. कारण मुळात आपल्याकडे करिअर हे फक्त पैसे कमवण्यासाठी केलं जातं आणि कुठंतरी तो पायंडा किंवा तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक सोडणं फार गरजेचं आहे. की प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमवण्यासाठी नव्हे तर ते क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळी कामगिरी करून दाखवायची म्हणून कामाला लागलं पाहिजे. आणि जोपर्यंत ती मानसिकता होत नाहीये तोपर्यंत मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये परत इतिहास घडणार नाही. सर, द्रोणाचार्य अकॅडमी पनवेल आणि द्रोणाचार्य अकॅडमी बारामती इथे कोणते कोणते कोर्सेस चालतात एकदा आमच्या ऑडियन्सला सांगाल का? आम्ही द्रोणाचार्य अकॅडमी पनवेल आणि द्रोणाचार्य अकॅडमी बारामती या ठिकाणी फाउंडेशन म्हणजेच 8, 9, 10 पुढे 11वी 12वी त्याच्यामध्ये JEE आणि नीट याचे कोर्सेस आम्ही कंडक्ट करतो. मी असं बिलीव्ह करतो की नॉर्थ इंडियन विद्यार्थ्यांसारखं की जर तुमच्या मुलाला JEE किंवा नीटची एक्झाम क्रॅक करायची असेल म्हणजेच तुमच्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल तर त्याची तयारी ही 11वीतून करून उपयोग नाही आहे. त्याची तयारी तुमची कुठेतरी फाउंडेशन लेवलला म्हणजेच 8वी पासून ती तयारी झाली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला 11वी 12वीमध्ये यश नाही आहे. म्हणून आम्ही मुद्दाम जे कोर्सेस घेतोय ते 8वी पासून घेतोय. 8वी 9वी 10वीला आम्ही फाउंडेशन शिकवतो, त्याचा पाया भक्कम करतो आणि पुढे मग त्यांना 11वी 12वी JEE नीटचं प्रिपरेशन करून त्यांचं अपेक्षित त्यांच्या ध्येयापर्यंत किंवा अपेक्षित स्वप्नांपर्यंत आम्ही त्यांना पोहोचवतो. सर, तुम्ही म्हणजेच द्रोणाचार्य अकॅडमी त्यांच्या येणाऱ्या आव्हानांना कसं सामोरे जातात? बघा, मी थोडंसं
ट्रेडिशनल ट्रॅक सोडून काम करतोय. म्हणजे आता प्रत्येक शाळा असेल किंवा प्रत्येक कॉलेज असेल किंवा कोचिंग क्लासेस असतील, या क्लासेसमध्ये सध्या एकच गोष्ट मला बघायला मिळते की आलेल्या विद्यार्थ्याला एनी हाव घडवायचं, त्याला त्या अपेक्षित कोर्सेसपर्यंत किंवा अपेक्षित कोर्सपर्यंत त्याला पोचवायचं आणि त्याला ती डिग्री मिळवायला मदत करायची. म्हणजे एकंदर काय होतं आहे की ते विद्यार्थी किंवा ती शाळा किंवा ते कॉलेज किंवा तो कोचिंग क्लास फक्त ग्रॅज्युएट बनवण्याची फॅक्टरी झालेली आहे. पण हे सगळं करत असताना, म्हणजे मुलांना शिक्षण देत असताना, मुलांच्या मेंटल आणि फिजिकल फिटनेसवरती कोणतीही शाळा कोणतंही कोचिंग क्लास काम करत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही द्रोणाचार्य अकॅडमी म्हणून काही गोष्टींवरती काम करतोय. काही आम्ही उपक्रम राबवलेले आहेत की शिक्षणाबरोबर संस्कार हे झालेच पाहिजे आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म हे जोपासलंच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही शिक्षण आणि संस्कार, विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून आम्ही मुलं घडवतोय. आता तुम्ही म्हणाल की सर शिक्षण कशासाठी? तर शिक्षणाने तुम्ही नोकरी मिळवू शकता आणि मिळालेल्या नोकरीतून तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्या पैशातून तुम्ही सुखी होऊ शकता. लक्षात आलं? पण अध्यात्मामधून तुम्हाला थोडं समाधान मिळतं. किंवा जेव्हा आपण शब्द वापरतो की द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये शिक्षण आणि संस्कार, विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घेतलेली आहे की शिक्षणामुळे एखादा विद्यार्थी सुशिक्षित होऊ शकतो, पण त्याला सुसंस्कृत बनायचं असेल त्याला संस्कारांची गरज आहे. बरोबर. आणि विज्ञान आणि अध्यात्माबद्दल बोलायचं झालं तर विज्ञानाने तुम्ही सुखी होऊ शकता, पण समाधान हवं असेल तर तुम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढीला शिक्षणाबरोबर संस्काराचं महत्त्व आणि विज्ञानाबरोबर अध्यात्माचं महत्त्व हे पटवून देणं फार गरजेचं आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी बनवून ठेवल्या आहेत किंवा जे काही पायंडे पाडलेले आहेत, ते पायंडे मला बिलकुल चुकीचे वाटत नाही आहेत. फक्त त्याचा आता विपर्यास होतोय किंवा त्या गोष्टी आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचत नाहीये, म्हणून आपल्याला त्या कुठेतरी अंधश्रद्धा वाटतात. पण ते आपल्या पूर्वजांनी फार छान गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. त्या आपल्याला जशाच्या तशा आपल्याला आपल्या नवीन पिढीमध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे, डिग्री आहे, पैसे आहेत, अगदी 1-1 करोडची गाडी आहे, पण संस्कार नाहीये. बरोबर. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर एखाद्या हायवेवरून जेव्हा ऑडी, मर्सडीज किंवा BMW ही गाडी जाते आणि कुठेतरी त्या गाडीची ग्लास खाली होते आणि त्याच्यातून कचरा बाहेर पडतो, तेव्हा प्रश्न असा पडतो की हे सुशिक्षित आहेत पण हे सुसंस्कृत नाहीये. लक्षात आलं? त्याच्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाबरोबर संस्कारांची अत्यंत गरज आहे आणि आम्ही द्रोणाचार्य अकॅडमी म्हणून शिक्षणाबरोबर संस्कारावरती प्रचंड मोठं काम करतोय. बरोबर. सिमिलरली आम्ही सायन्स, म्हणजे मुलांना आपल्याला घडवायचं आहे, या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवायचं आहेच, पण ते पोचवत असताना कुठेतरी अध्यात्माचा टच असणं फार गरजेचं आहे. कारण अध्यात्माशिवाय मुलं समाधानी होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे असं एक छान सेंटेन्स आहे की सॅटिस्फाईड लाईफ इज अ बेटर दॅन सक्सेसफुल लाईफ. सॅटिस्फॅक्शन हे अध्यात्मातून मिळतं आणि सक्सेस हे तुमच्या विज्ञानातून मिळतं. त्यामुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, आजच्या डेटला सॅटिस्फॅक्शन फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी अध्यात्म फार गरजेचं आहे. सर, शिक्षण क्षेत्रात तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? बघा, मुळामध्ये मी या शिक्षण क्षेत्रामध्ये गरजेनुसार आलेलो नाही, तर मी बाय चॉईस आलेलो आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणं हे माझं पॅशन आहे. मला शिक्षण क्षेत्रामध्ये अशी पिढी घडवायची की जी पिढी जगाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती गेली तर ती चमकली पाहिजे. म्हणजे आपल्या देशाची मुलं या लेवलपर्यंत घडली पाहिजेत की आपला देश डेव्हलपिंग टू डेव्हलप्ड कंट्री झाला पाहिजे. म्हणजे आम्ही लहानपणापासून असं ऐकतोय की आपला देश हा विकसनशील देश आहे, म्हणजे आपला देश हा डेव्हलपिंग कंट्री आहे. आता आम्ही म्हातारा व्हायची वेळ आली तरी पण अजून आपला देश डेव्हलप्ड कंट्री होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जर हा देश डेव्हलप्ड कंट्री करायचा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि आम्ही तेच काम करतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही प्रामाणिकपणे घडवण्याचा प्रयत्न करतोय. तो विद्यार्थी जगाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती गेला तरी त्याने स्वतःचं, आईवडिलांचं, त्याच्या शिक्षकांचं आणि देशाचं नाव मोठं केलं पाहिजे. कारण सर्वात प्रथम येतो तो देश. जोपर्यंत विद्यार्थी किंवा यूथ
मोठा होत नाही तोपर्यंत देश मोठा होणार नाही. होणार नाही. आणि आम्ही तेच फार मोठं शिवधनुष्य हाती घेतलेलं आहे की तरुण पिढीला आम्हाला घडवायचं आहे. तसं फार चॅलेंजिंग आहे, पण म्हणतात ना की थिंग्स मे बी डिफिकल्ट बट नथिंग इज इम्पॉसिबल. त्या तत्वावरती आम्ही काम करतोय की आपल्याला पुढच्या पिढीला घडवायचं आहे, कारण आपल्याला देशाला घडवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय की कसाही मुलगा असला तरी तो कुठेतरी देशाच्या कामी आला पाहिजे. बरोबर. त्या मुलाला आपल्याला सुशिक्षित करायचं आहे, त्याला सुसंस्कृत करायचं आहे, त्याला सुखी करायचं आहे, त्याला समाधानी करायचं आहे. याच्यासाठी आम्ही प्रचंड मोठी मेहनत घेतोय, काम करतोय आणि त्याच्यातून आम्हाला पालकांचा रिस्पॉन्सही मिळतोय. द्रोणाचार्य अकॅडमीचं नाव घ्या. हां, तर आता द्रोणाचार्य अकॅडमी, तुम्ही मला याच्या अगोदर प्रश्न विचारला होता की तुमचा बारामतीतून मुंबईमध्ये प्रवास कसा झाला. की बारामतीतून मी मुंबईतून जेव्हा मी बारामतीमध्ये जायचं ठरवलं तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं एक्सपान्शन हा कोणता पॉईंट नव्हता की आपल्या ब्रँचेस वगैरे वाढवावे. पण माझी जन्मभूमी ही बारामती आणि बारामतीचा परिसर आहे. तर त्या जन्मभूमीमध्ये किंवा त्या जन्मभूमीचं मी काहीतरी देणं लागतो. बरोबर. या अँगलने मी माझ्या भागामध्ये माझ्या येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी म्हणून मी द्रोणाचार्य अकॅडमी बारामतीमध्ये सुरू केली. आणि मला माहिती आहे की ग्रामीण भागामध्येही खूप प्रचंड टॅलेंट आहे मुलांमध्ये. ते टॅलेंटला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मी मुंबईमधून किंवा नवी मुंबईमधून एक स्टँडर्ड आणि क्वालिटी घेऊन मी माझ्या बारामतीमध्ये गेलेलो आहे की माझ्याही भागातल्या ग्रामीण भागातील मुलांना कुठंतरी या गोष्टीचा फायदा व्हावा आणि ग्रामीण भागातील मुलंही आम्हाला कुठेतरी घडवता यावीत म्हणून आम्ही हे सगळं स्टँडर्ड क्वालिटी वगैरे घेऊन आम्ही आमच्या गावी म्हणजे आमच्या नेटिव्ह प्लेसला गेलेलो आहोत. तिथे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, खूप चांगली मुलं आमच्या हाती लागतायत, खूप चांगले पेरेंट्स आम्हाला भेटतायत, ते आम्हाला एनकरेज करतायत, मोटिवेट करतायत, ते आम्हाला सपोर्ट करतायत की सर तुम्ही आमच्या मुलांना घडवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. बरोबर. जेव्हा असे विद्यार्थी आणि असे पालक जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा 100% आमची एनर्जी डबल होते. बरोबर. आणि आमच्याकडून ज्या गोष्टी आम्ही ठरवल्या असतात किंवा ठरवलेल्या असतात त्याच्यापेक्षा कुठेतरी डबल काम होतं आणि विद्यार्थी आमच्या हातून घडले जातात. आणि असे चांगले विद्यार्थी जेव्हा घडतात तेव्हा कुठेतरी देशाच्या प्रगतीमध्ये कुठेतरी त्या विद्यार्थ्यांचा हातभार लागतो. बरोबर. एक ब्रांच पनवेलमध्ये आहे, दुसरी ब्रांच बारामतीमध्ये आहे. अजून काही ब्रांचेस ओपन करण्याचं प्लॅनिंग आहे का किंवा काही फ्युचर प्लॅनिंग? मगाशी तुम्हाला सांगितलं की मी क्वांटिटीपेक्षा मी क्वालिटीवरती जास्त बिलीव्ह करतो की मी किती ब्रांच ओपन केल्या तरी फायदा नाहीये जोपर्यंत मी त्या ब्रांच मधून क्वालिटी आउटपुट काही मी देत नाहीये. बरोबर. समाजाला. त्याच्यामुळे ब्रांचेस वाढवणं हे काय माझं ड्रीम नाहीये किंवा हा काय माझा हेतू नाहीये. माझी ब्रांच 1 असू द्या 2 असू द्या, त्या ब्रांचेसमधून माझे विद्यार्थी कसे घडतायत किंवा मी विद्यार्थ्यांना कसं घडवतोय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर माझ्याकडून विद्यार्थी घडलेच जात नसतील तर माझ्या ब्रांचेस वाढवण्याला अर्थ नाहीये. मी फक्त याच्यातून पैसे कमवू शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो, पण माझं जे काही समाजाला देणं आहे ते देणं कुठंतरी कमी पडेल. म्हणून मी फक्त मुंबईमध्येच काम करण्याचा पूर्वी विचार करत होतो. पण मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला की बारामती ही माझी जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीचं मी काहीतरी देणं लागतो. त्या देण्यासाठी म्हणून मी फक्त माझी ब्रांच बारामतीमध्ये ओपन केलेली आहे. अजून कोणताही माझा पर्पज नाहीये. माझ्या ग्रामीण भागातील मुलांना कुठेतरी एक चांगला स्टँडर्ड आणि क्वालिटी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मी बारामतीमध्ये ब्रांच ओपन केलेली आहे. तसं भविष्यामध्ये जोपर्यंत मला माझ्याकडून यशाची खात्री मिळत नाही तोपर्यंत मी एक्सपान्शनचा विचार करत नाहीये. त्याच्यामुळे मी स्वतःला सांगून ठेवलेलं आहे की जोपर्यंत आपल्याकडून क्वालिटेटिव्ह वर्क होत नाही तोपर्यंत तुम्ही क्वांटिटेटिव्ह कामाचा विचार करायला नको. बरं. त्याच्यामुळे सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये मुंबईची ब्रांच आणि बारामतीची ब्रांच या 2 ब्रांचमधून मला माझे विद्यार्थी घडवायचे आणि मला ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझे विद्यार्थी पोहोचवायचेत. मला तिथं त्यांनी केलेला पराक्रम हा माझ्यासाठी माझा आणि माझ्या देशाचा मोठा गौरव असणार आहे. आणि हे खरंच खूप छान सांगितलं. प्रत्येकजण आपल्या ब्रांचेस वाढवण्यावरती फोकस करत असतो. आपली एक ब्रांच असावी, दुसरी असावी, तिसरी असावी, चौथी असावी, संपतच नाही. परंतु ह्या ब्रांचेसमधून क्वालिटी वर्क निघतंय का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही क्वालिटी वर्क काढताय का, तुम्ही क्वालिटी स्टुडंट घडवताय का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. वाक्य बोलायचं की
की काल परवा मी न्यूज चॅनलला एक दिग्गज व्यक्तिमत्वाकडून एक वाक्य ऐकलं की जर तुम्ही टॅलेंटेड असाल, तुम्ही हुशार असाल, तर तुमच्या जेव्हा बेसिक गरजा म्हणजे मूलभूत गरजा जेव्हा तुमच्या भागल्या जातात तेव्हा तुमचं टॅलेंट हे समाजाचं झालं पाहिजे. म्हणजे जी या आपल्या भारत देशामध्ये ज्या ज्या लोकांनी इतिहास घडवला ती लोक याच तत्वावरती काम करत होती की माझ्याकडे जर काही हुशारी असेल तर ती हुशारी माझ्या बेसिक गरजा पूर्ण होईपर्यंत ती माझी असते. बरोबर. एकदा माझ्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या की ती माझी हुशारी, ते माझं टॅलेंट, ते माझं कॅलिबर हे कुठेतरी समाजाचं झालं पाहिजे. आणि मी त्याच तत्वावरती काम करतोय की मी नेहमी माझ्या पेरेंट्सला सांगत असतो की माझ्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. मला जेवढं काही कमवायचं होतं किंवा जेवढं माझ्या कुटुंबासाठी गरजेचं आहे तेवढं मी कमवून माझं झालेलं आहे. आता जे काम करायचं ते पैशासाठी नव्हे, तर आता ते काम आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच मुद्द्यावरती मी बारामतीमध्ये काम करतोय. बारामतीमध्ये कमवणं वगैरे किंवा इन्कम वाढावा या कोणत्याही मुद्द्यावरती मी काम करत नाही. बारामती हा माझा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये माझ्या पैशांपेक्षा माझं कर्तृत्व फार महत्वाचं आहे. कारण तिथे माझं कर्तृत्व बघणारी माझी स्वतःची लोक आहेत तिथे. तर त्या लोकांमध्ये मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे किंवा मी माझ्या ग्रामीण भागातलीही मुलं घडवू शकतो हे मला कुठेतरी सिद्ध करायचं आहे. आणि मी फक्त आणि फक्त तिथे सिद्ध करण्यासाठी उतरलोय आणि फक्त मी तिथल्या ग्रामीण भागातील मुलांना घडवण्यासाठी उतरलोय. बाकी कमवणं हा फार माझा उद्देश नाहीये, कारण बऱ्यापैकी माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पिढी घडवणं आणि देशाचं नाव मोठं करणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. सर, तुमचे अनुभव खूप असतील एज्युकेशन रिलेटेड, पण मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारते की असा काही अनुभव आहे तुमच्या लाईफमध्ये की जो तुम्हाला खूप आनंद देऊन गेला किंवा तुम्ही खूप त्या गोष्टीने तुम्ही खूप आनंदी होता? मी मागच्या एक 12-13 वर्षापासून या क्लासेसच्या फील्डमध्ये काम करतोय. 12-13 वर्षामध्ये स्पेशली मुंबईमध्ये मी बरेचसे माझे स्टुडंट माझ्या हातून घडले. असे प्रसंग खूप आहेत की ज्याच्यामुळे मला स्वतःला एक प्राऊड फिलिंग आली किंवा मला एक समाधान मिळालं आणि ते समाधान पैशांपेक्षाही जास्त मोठं होतं. बरोबर. तुम्हाला मी 2-3 इन्सिडेंट सांगतो की आमचे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आम्ही घडवलेले आमचे स्टुडंट आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. काही लोक शिकण्यासाठी गेलेले आहेत तर काही जॉबसाठी गेलेले आहेत. बरोबर. पण जेव्हा त्यांचा कुठेतरी आम्हाला एखादा कॉल येतो किंवा एखादं व्हॉट्सअप येतं की सर कसे आहात, आणि अशी बरीचशी चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये त्यांच्याकडून एक वाक्य येतं की सर आज मी जे आहे ते तुमच्यामुळे आहे. जेव्हा हे वाक्य आम्हाला आमच्या स्टुडंटकडून ऐकायला मिळतं तेव्हा आम्हाला आयुष्यात सगळं काही मिळालं याची एक फिलिंग येते. बरोबर. आणि सर्रास मला माझ्या विद्यार्थ्यांकडून हे ऐकायला मला मिळतं. कारण मुंबईमध्ये काम करत असताना विद्यार्थी आता मुंबईपर्यंत लिमिटेड राहिलेले नाहीत, तर ते बऱ्याच देशामध्ये आता स्थायिक झालेले आहेत आणि तिथून त्यांचा आमच्याशी कॉन्टॅक्ट होतो. तेव्हा खूप छान वाटतं. तेव्हा असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ते खूप छान चाललेलं आहे. लोक कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवत आहेत, म्हणजे आपण काहीतरी त्यांना व्हॅल्यू ॲडेड दिलेलं आहे म्हणून ते आपल्याला लक्षात ठेवतात. तसे बरेच प्रसंग आहेत की जेव्हा मुलं आम्हाला कुठेतरी एक्नॉलेज करतात की सर मी आहे तर तुमच्यामुळेच आहे. आणि असे कितीतरी विद्यार्थी आहेत की ज्यांनी ट्रॅक सोडला होता, की जे करिअर पासून खूप लांब गेले होते, त्यांना काउन्सिलिंग करून आम्ही पुन्हा एज्युकेशनच्या ट्रॅकवरती आणलं आणि ती मुलं सेटल झालेली आहेत. आणि त्यांचे पेरेंट्स सुद्धा आम्हाला कधीतरी कॉल करून सांगतात की सर माझा मुलगा जो आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या काउन्सिलिंगमुळे आहे. काही मुलं डिप्रेशनमध्ये गेली होती, त्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांना आम्ही डिप्रेशनमधून बाहेर काढलेलं आहे काउन्सिलिंग करून. पण त्यांचेही पेरेंट्स कुठेतरी आम्हाला लक्षात ठेवतात. तर ही सगळ्यात मोठी एक समाधानाची बाब आहे किंवा ही सगळ्यात मोठी आमच्या कामाची पोचपावती आहे की आम्ही केलेलं काम किंवा आम्ही जे काम करतोय ते कुठेतरी स्टुडंटला किंवा त्यांच्या पेरेंट्सला हे भावतंय आणि त्यांना ते आवडतंय. आणि याच्यामध्येच आमचं समाधान आहे की लोकांना आपण केलेलं काम आवडणं ही आपल्या कामाची फार मोठी पोचपावती आहे आणि ती आम्हाला वेळोवेळी मिळत राहते. हेच एक समाधानाची बाब आहे या क्षेत्रामध्ये. तुमच्याशी बोलताना अजून एक गोष्ट समजली की तुम्ही क्रिकेटसाठी खूप वेडे आहात किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे तुम्ही फार वळता, तर त्याबद्दल काय सांगाल? क्रिकेट तसं म्हणाल तर क्रिकेट हे माझ्या रक्तामध्ये आहे. म्हणजे क्रिकेट बघणं असू दे किंवा खेळणं असू द्या, याच्यासाठी मी कधी आणि कसाही वेळ काढायला तयार होतो.
म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर मला अजून आठवतं की मी जेव्हा 7th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांची मॅच होती आणि आमच्या परीक्षा चालू होत्या आणि मॅच दिवसभर चालायची आणि साधारण 4:30-5 वाजता संपायची आणि आमचा पेपरही 5ला संपायचा. तर मला थोडी तरी मॅच बघायला मिळावी म्हणून मी अर्धा पाऊण तास पेपर लवकर टाकून ती मॅच बघण्यासाठी घरी पळत यायचो. म्हणजे एवढा मी क्रिकेट वेडा होतो. पण आता या करिअरमध्ये जेव्हा आपण माझ्या स्वतःच्या करिअरबद्दल मी बोलतोय की जेव्हा माझं आता हे करिअर सुरू झालं तेव्हा थोडासा वेळ कमी मिळतो, पण तरी सुद्धा क्रिकेट बघणं असेल किंवा खेळणं असेल याच्यासाठी मी थोडाफार वेळ काढतो. कारण खेळ हा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे जो आपल्याला फिजिकली फिट ठेवतो. बरोबर. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर असेल किंवा आत्ताचा विराट कोहली असेल, हे माझे क्रिकेटमधले फेवरेट प्लेअर आहे. लक्षात आलं. हा झाला खेळ. आणि अध्यात्माबद्दल तुम्ही बोलाल की जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुमच्या विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे. मी जरी डॉक्टरेट असलो, मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून रोबोटिक्स या विषयामध्ये जरी मी डॉक्टरेट डिग्री मिळवलेली असली तरी मी अध्यात्माला सोडलेलं नाही. म्हणजे मी बऱ्याचदा प्रयत्न करतो की दरवर्षी जी आपली वारी असते पंढरीची, त्या वारीमध्ये आपल्याला काही चालता येऊ शकतं का, किंवा आपण त्या वारीमध्ये काय आपला पायी प्रवास करू शकतो का, या गोष्टीवरती मी थोडा विचार करतो आणि मी दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतो. कारण शिक्षण हा एक वेगळा भाग आहे आणि अध्यात्म हा एक वेगळा विषय आहे. ह्या दोघांना मी बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जेव्हा मी पायी प्रवास करतो तेव्हा 4 दिवसांच्या पायी प्रवासामध्ये सगळं काही विसरून आम्ही कुठेतरी देवाचा किंवा अध्यात्माचा विचार करतो. तेव्हा जो आपला वर्षभराचा ताणतणाव असतो तो कुठेतरी त्या 4 दिवसामध्ये पूर्ण असा रिलीफ मिळतो आणि त्या 4 दिवसामध्ये खूप प्रचंड एनर्जी आणि ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा पुढे आम्हाला वर्षभर काम करायला पुरेशी ठरते. त्याच्यामुळे अध्यात्म हा महत्त्वाचा आहे. आणि अध्यात्मामध्ये म्हणून मी मगाशी म्हटलं की पुढच्या पिढीला सुद्धा अध्यात्माची प्रचंड गरज आहे. कदाचित तुम्हाला आज 2025ला ती जाणवणार नाहीये, पण एक साधारण 2030 पर्यंत कदाचित आपल्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी सिरियसली इन्क्लूड होतील आणि त्या कंपल्सरी आपल्याला कराव्या लागतील. असं एक माझं जजमेंट आहे आणि मला असं वाटतं की ते माझं जजमेंट चुकणार नाही. आम्ही फक्त ते 5-7 वर्ष अगोदर सुरू केलेलं आहे, एवढंच. आम्ही जेव्हा वारीला जातो, आता आमच्याकडे एक क्षेत्र आहे की ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, त्यांची वारी गोंदवल्यातून पंढरपूरला जाते. एक साधारण 4 दिवसांचा प्रवास असतो. त्या 4 दिवसांच्या प्रवासामध्ये आम्ही आमचे इंजिनिअरिंगचे सगळे क्लासमेट, म्हणजे आम्ही सगळे इंजिनियर किंवा आणखीन काही वेल क्वालिफाईड लोक आहेत, त्यांचा आमचा एक असा ग्रुप आहे. तो ग्रुप आम्ही दरवर्षी त्या वारीमध्ये जातो. तर त्या वारीमध्ये जेव्हा आम्ही चालत असतो तेव्हा आम्ही आमचं प्रोफेशन विसरतो, त्याच्यानंतर आम्ही आमची स्वप्न सुद्धा विसरतो आणि 4 दिवस आम्ही त्या वारीमध्ये बऱ्यापैकी तल्लीन होऊन जातो. सगळा स्ट्रेस आमचा रिलीफ होतो. त्यामुळे त्या वारीमध्ये मी बघितलं की बरीचशी एज्युकेटेड लोक सुद्धा वर्षभरातून 4 दिवस देत असतात आणि इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. तर मला असं वाटतं की सर्वांनी अध्यात्माचा विचार करावा, नवीन पिढीने सुद्धा अध्यात्माचा विचार करावा. कारण त्याच्यातून जो मेंटल रिलीफ मिळतो तो मेंटल रिलीफ कोणतीही पुस्तकं वाचून मिळत नाही, कोणतीही मोटिवेशनल बुक किंवा सेमिनार ऐकून मिळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी अध्यात्माशी नवीन पिढीची सांगड घालणं फार गरजेचं आहे. सरांनी आज आपल्याला खरंच खूप छान सांगितलं आणि वारी हा एक वेगळा विषय आणि एक वेगळा आनंद आहे. खरं तर तुमच्यासोबत बोलून आज खरंच खूप छान वाटलं. सर, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? तुम्ही हा जो प्रोग्राम रन करताय म्हणजे हा थोडा सामाजिक विषय आहे. आज मला तुम्ही ज्या विषयावरती बोलायला तो फार सामाजिक विषय आहे. येणाऱ्या पिढीसाठी तो फार महत्त्वाचा विषय आहे. बरोबर. आणि तुम्ही मला जेव्हा टॉपिक सांगितला तेव्हाच मी तयार झालो की समजा माझे शिक्षणाबद्दलचे जे विचार आहेत ते जर येणाऱ्या पिढीपर्यंत किंवा स्टुडंटपर्यंत पोहोचणार असेल तर 100% असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि अशा कार्यक्रमामध्ये मला किंवा माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षा दिग्गज लोकांना बोलवलं पाहिजे. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही असे कार्यक्रम ठेवताय, समाजासाठी तुम्ही काहीतरी करताय. त्याच्यामुळे मला हे फार ऐकून आणि इथे येऊन फार आनंद झाला. सर, तुम्ही आलात, आमच्या पॉडकास्टला, आमच्या ऑडियन्सला गायडन्स केलं, त्यासाठी खरंच धन्यवाद. धन्यवाद. आज अतुल सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करते. आजचा पॉडकास्ट स्टुडंट्स आणि पॅरेंट्स दोघांसाठी इन्स्पायरिंग असणार आहे.
सो नक्की बघा, नक्की कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन प्रोफाईल, असेच नवीन नवीन पर्सनॅलिटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त, ज्यामुळे इतरही व्यावसायिक आपल्या या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचू शकतील. बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.